नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांच्या नवीन भागामध्ये। मोबाईल फोन, लॅपटॉप्स, टेक्नॉलॉजी यांना आपलं जगणं संपूर्णपणे बदलून गेलंय। मोबाईल फोन आणि त्याच्यावरचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स हे जणू काही एखादं व्यसन असल्यासारखेच झालेले आहेत। यातनं मोठे सुटू शकले नाहीत तर तरुण पिढीचं तर विचारूच नका। ही सगळी तरुण पिढी याच मोबाईलच्या मदतीनं आणि या मोबाईलच्या सहवासातच लहानाची मोठी होतीये। हे मोबाईल्स आणि त्याच्यावरचं चॅटिंग याच्या पुढे ना त्यांना खाण्यापिण्याची शुद्ध राहते ना आपल्या आजूबाजूच्या माणसांशी संवाद साधण्याची। पण या टेक्नॉलॉजीमुळे, या ॲप्लिकेशन्समुळे एक फार विचित्र गोष्ट घडतीये। ज्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्याशी अबोला धरला जातोय आणि ज्यांचा काहीही परिचय नाही, जे अनोळखी आहेत, असे लोक नकळतपणे जास्त जवळ येत आहेत। मोठ्या माणसांना या परिस्थितीशी कसं डील करावं याचा अंदाज येतो तरी, पण कोवळ्या वयाच्या तरुण मुलामुलींना या परिस्थितीचा अंदाज येणं खरंच कठीण होऊन बसतं। आजची गोष्ट एका अशाच तरुणाची आहे। मोबाईलमुळे निर्माण झालेला दुरावा इतका टोकाला गेला की तोच नाही, त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। यश, रात्रभर कुठे होतास? मित्राकडे होतो। तुझ्या सगळ्या मित्रांना आम्ही फोन लावले, तिथे तू नव्हतास। चिली घ्या बाबा, नवीन मित्राकडे होतो। अँड डोंट स्पाय ऑन मी। तुझ्या या मित्राला त्याच्या घरचे काही विचारत नाही का? आणि रात्रभर काय करत असतात एवढं तुम्ही? यश, मी तुझ्याशी बोलतोय। तुझी आई तुझ्या काळजीपोटी रात्रभर झोपलेली नाहीये। यश, अरे रात्रभर आम्ही काळजीत होतो। तुम्ही मला बोर नका करू। यश, असं काय बोलतोयस तू? तुला फक्त ब्रँडेड कपडे हवे असतात, शूज हवे असतात। हा, तुला तो महागडा लॅपटॉप आणून दिला, त्याच्यावर फक्त चॅटिंग करत बसतोस। अभ्यास करताना कधी पाहिलं नाही मी तुला। तुम्ही पण बघता ना मूवी लॅपटॉप आणि टीव्हीवर, मी बोलतो का तेव्हा काही? यश, ते दिवसभर काम करून थकून येतात आणि मग लॅपटॉप आणि मोबाईल बघतात। तुझ्यासारखे दिवसभर पडलेले नसतात त्याच्यात। नाही, मी पण अभ्यास करून थकतो, स्ट्रेस कमी करण्यासाठी ऑनलाईन असतो, कळालं? हा मोबाईल आहे ना, याच्यामुळे सगळा सत्यानाश झालाय। चल दे। ओ बाबा, काय करताय? माझ्या फोनला हात नाही लावायचा। तुम्ही दोघांनी ना कोंडून ठेवलंय मला। कंटाळा आला मला आता तुमचा। यश, 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 आई तू जा ना, मी खातो नंतर। यश, अरे बाबांना तुझी काळजी वाटते म्हणून बोलतात ना ते। कसा वागलास तू आता त्यांच्याशी? मग ते कसे वागले माझ्याशी? माझा मोबाईल काढून घेत होते ते। बरोबर आहे त्यांचं बोलणं। अरे जेव्हापासून हा मोबाईल आलाय ना, तेव्हापासून तू आमच्याशी नीट वागत नाहीस, बोलत नाहीस, जेवायला टेबलवर येत नाहीस। अरे तू ह्या ऑनलाईन गेमिंग, चॅटिंग या सगळ्याच्या नादाला लागलायस। तुला कळतंय का? अरे मला व्यसन आहे ते। आई तू पण बाबांचीच बाजू घे। तुला काय कळतं का काय यातलं? यश, ए आई तू जा ना, उगाच मला डिस्टर्ब नको करू। इम्पॉर्टंट बोलणं चालू आहे माझं आणि मला ज्ञान शिकवण्यापेक्षा थोडी स्पेस दे। मला एकटं राहू दे माझ्या रूममध्ये, तू जा। नेहा, ए नेहा, नेहा, तू आतून कडी लावलीस का? नेहा,
आले. अगं 2 मिनिट, मी बाथरूम मध्ये आहे. काय ग बाहेर येतेस ना? नेहा, इतका वेळ लागतो का? आले. अगं काय झालं, एवढी का चिडतेस? लिपस्टिक का लावलीस? कुठे काय? दरवाजा उघडायला एवढा वेळ काय लागला? काय करत होतीस आतमध्ये? ते मी आई, तुझ्या बाबांना हे आवडत नाही माहिती आहे ना? हा, बाबांना कळलं तर काय होईल तुझं? कळतंय का तुला? नेहा, काय नवीन शूज? अरे आत्ता 2 महिन्यापूर्वी तर घेतले होते ना. आई 2 महिने झाले त्याला बरं का. मला आता लेटेस्ट शूज हवेत. यश, ही चैन आपल्याला परवडणारी नाही आणि दर वेळेला तुला 15,000 रुपये देणं मला जमणार नाही. आई तू सारखं पैसे पैसे काय करते का? हा, माझ्यासाठीच कमवता ना तुम्ही हे सगळं. शेवटी मलाच मिळणार आहे ना. मग अरे म्हणून मग उधळपट्टी करायची. तुम्ही मला प्रत्येक वेळी नाही म्हणता. मला बाईक हवी होती तेव्हा पण बाबा नाही म्हणाले होते. अरे 5 लाखांची बाईक मागत होतास तू. मग काय, बाबांसारखे डाऊन मार्केट गाडी वापरायची होती. हा, आजकाल सगळ्यांकडे तशाच बाईक असतात. मला पण तशीच पाहिजे. आणि एवढे पैसे साठवून तुम्ही काय करणार आहे? प्रत्येक वेळी मला नाही म्हणायचं होतं तर मग जन्माला कशाला घातलं? ठीक आहे, या तुम्ही. काही समजलं की कळवतो. मॅडम, येस. आमचा मुलगा आमचा मुलगा यश गेले 2 दिवस घरी परतला नाहीये. कुठे आहे, काय, काहीच कळत नाहीये. मॅडम हात जोडतो, प्लीज त्याला शोधून काढा. काय प्रॉब्लेम? सर, यांचा मुलगा यश 2 दिवस झाले घरी आला नाहीये. मिसिंग कंप्लेंटसाठी आले. या तुम्ही. या. सर, माझा मुलगा यश 2 दिवस झाले घरी आलेला नाहीये. तुम्ही त्याच्या मित्रांना फोन केलात का? कारण अशा केसेसमध्ये मुलं मित्रांकडे किंवा रिलेटिव्सकडे सापडतात. सर, त्याच्या सगळ्या मित्रांना फोन करून सर, तो कुठेच नाहीये सर. मग तुम्ही त्याला विचारलं नाही कुठे चाललायस, परत कधी येणार? सर, खरं म्हणजे त्याला काही विचारायची सोयच नाही. त्याच्याशी काही बोलायला गेलं तर तो एकदम अंगावर येतो, ओरडतो. एकाच घरात राहून परक्यासारखा वागतो आमच्याशी. चांगलं झालं नाही. यश, ठेव ते पैसे. तू जे करतोयस त्याला चोरी म्हणतात. मग काय करू? तुमच्याकडे मागितलं तर तुम्ही नाही म्हणता. लाज नाही वाटत पैसे सोडताना? माझ्यासाठीच कमवता ना, मग काय प्रॉब्लेम आहे? काय करणार आहे एवढ्या पैशाचं? यश, यश, मी काय विचार? यश, सर खूप भीती वाटते हो. कुठे गेला असेल माझा पोरगा? त्याचे कोणी खास मित्रमैत्रिणी आहेत का? म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर. त्याची लहानपणापासून एक मैत्रीण आहे.
साक्षी आमच्याच कॉलनीत राहते ती. लहानपणापासून एकाच शाळेत एकाच कॉलेजमध्ये आहेत. डोंट वरी, येईल तो पण. या वयातली मुलं जास्त वेळ घरापासून दूर राहू शकतात. आम्ही आमचा तपास सुरू ठेवतो. पाटील मॅडम, यांची कंप्लेंट लिहून घ्या. यशचा फोटो आणि नंबर पण घ्या. ओके सर. चला या. सर, यशच्या मित्रमैत्रिणींपासून चौकशी सुरू करूया. सगळ्यात आधी त्याचा फोन ट्रेसवर टाका. त्या साक्षीपासून सुरुवात करा. आजूबाजूला चौकशी पण करा. त्याची कोणी गर्लफ्रेंड आहे का बघा. येस सर. साक्षी, हो, आमच्या मॅडमला तुझ्याशी बोलायचं आहे. साक्षी, यश कुठे आहे माहिती आहे? नाही मॅम, मी सांगू नाही शकणार कारण तो आणि मी आता फ्रेंड्स नाही आहोत. पण यशची आई तर म्हणत होती की तुम्ही क्लोज फ्रेंड्स आहात. होतो पण तो आजकाल खूप विचित्र वागत होता. अगं पण सांग ना, काय प्रॉब्लेम आहे तुला माझी गर्लफ्रेंड व्हायला? तुला वेड लागलाय का? तू प्रपोज केलं की मी हो म्हणायचं? हे भाजीपाला वाटतं का तुला? ऐक ना, आपण मित्र म्हणून राहूयात ना प्लीज. मी तुला त्या नजरेने कधीच नाही बघितलं रे. व्हॉट नॉनसेन्स यार. माझ्या फोनशिवाय तू एक तास पण राहू शकत नाहीस. मला तू गर्लफ्रेंड म्हणून हवी आहेस. आवडतेस तू मला. आणि तू जर हो नाही म्हणाली ना तर आपली फ्रेंडशिप ओव्हर. यश, यू आर ओव्हर रिॲक्टिंग. इट्स ओव्हर, दॅट्स इट. आणि मला हे असा हँगिंग टाईप रिलेशनशिप नकोय. ॲज यू विश. सॉरी. आणि म्हणून त्या दिवसानंतर यशने माझ्याशी बोलणं सोडून दिलं. पण यशला काही झालंय का? 3 दिवस झाले यश गायब आहे. मॅम, पण कुठे कुठे तो? ते आम्ही शोधून काढू. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. तू ये. ओके. मॅडम, ही मुलगी खरं बोलते? खरं बोलतेय पण पूर्ण माहिती देत नाही. यांच्या कॉलेजच्या आसपास चौकशी केली पाहिजे. हॅलो. अरे यार, गडबड झाली आहे. पोलीस यशबद्दल विचारत होते. कुठे आहेस तू? यार, तू मला पण अडकवशील या सगळ्यात. सर, कॉलेजच्या टपरीसमोर यशची आणि एका मुलाची मारामारी झाली होती. परत तिला बघितलं ना जीव घेईल. कोण होतं? त्याचं नाव माहिती नाही, पण तो साक्षी बरोबर आला होता असं त्या टपरीवाल्याचं म्हणणं आहे. ॲक्च्युली ही मुलं तिथे रेग्युलरली जातात, त्यामुळे टपरीवाला ऑलमोस्ट सगळ्यांनाच ओळखतो. एक काम करा, या साक्षीचा सोशल मीडिया अकाउंट चेक करा. तिथून काहीतरी हिंट मिळेल. जर हा लव्ह ट्रायंगल असेल तर याच मुलांपैकी कोणीतरी खुन्नस म्हणून यशला गायब केलं असेल. हो सर. यशच्या आईचा फोन. तर 2 तासांनी फोन करते बिचार. बोला मॅडम. नाही मॅडम, अजून काही माहिती मिळाली नाही, पण जसं कळेल मी तुम्हाला सांगेन. डोंट वरी. मोहित देशमुख, साक्षीला कसं ओळखतोस? सर, ती माझी मैत्रीण आहे फक्त. पण तुमच्या सोशल नेटवर्किंग प्रोफाईलच्या फोटोजवरून असं दिसतंय की तुम्ही फार जवळचे मित्र आहात. साक्षीला बोलवून विचारायचंय का? नाही सर, नको. टपरीवर तुझं आणि यशचं भांडण झालं होतं. कशाला भांडलं होतं? नाही सर, ते काही नाही. तू असं बोलणार नाहीस. रिकामे सर, याला बोलता करा. नाही सर, नको सर. हे बात खरं सांग, तुझं आणि साक्षीचं अफेअर होतं. तिच्या कॉलेजमध्ये पळीकच असतो. त्या टपरीवाल्याने पण ओळखलंय तुला.
तुमच्या दोघांचे मेसेजेस आहेत माझ्याकडे. अजून काय पुरावे हवे? सर यश साक्षीला सतत त्रास देत होता म्हणून मी त्याला फक्त वॉर्निंग दिली होती. त्याने तुझी वॉर्निंग ऐकली नाही म्हणून तू त्याला गायब केलंस. सर नाही सर, मी त्याला काही नाही केलं आहे. पण मला तो 4 दिवसांपूर्वी कॉलेजच्या इथे एका मुलीसोबत दिसला होता. त्या मुलीचा चेहरा नाही दिसला मला, पण तो यश होता हे नक्की आहे. ती मुलगी तुमच्या कॉलेजची होती का? काही आठवतंय? कुठली होती नाही माहीत, पण कॉलेजची नक्कीच नव्हती. ठीक आहे, सोडतो तुला. मुंबईच्या बाहेर जायचं नाही, कळलं? हो सर. चल निघ. थँक्यू सर. साक्षी, या मुलांनी काही केलं असेल असं वाटत नाही, तरी त्यांच्यावर लक्ष ठेव. यशच्या मोबाईल लोकेशनबद्दल काय माहिती मिळाली? नाही सर, प्रयत्न चालू आहे. यशला फारसे मित्र नव्हते. साक्षी सोडल्यास तो रेग्युलरली कोणाला भेटतही नव्हता. हो सर, त्याचे जास्त मित्र हे सोशल मीडियावरचेच आहेत आणि त्यांना तो भेटलाय की नाही हे त्याचे कॉल रेकॉर्ड्स बघून कळेलच. पण सर तो कधी कधी आईबापांच्या दुश्मनीचा फटका या मुलांना बसतो. यशचे वडील फॅक्टरीमध्ये मॅनेजर आहेत ना? येस सर. तिकडे काही प्रॉब्लेम झाला का, काही गडबड झाली का बघायला. सर ॲक्च्युली त्या कंपनीमध्ये कामगार आणि मॅनेजमेंटमध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत. मला वाटतं यशच्या आई वडिलांना परत एकदा भेटायला हवं. येस. तुमची कोणाशी वैयक्तिक दुश्मनी, भांडण सोसायटीमध्ये किंवा कंपनीत कोणाशी खटके उडाले असतील? इन्स्पेक्टर साहेब, माझ्या कंपनीत 2 वर्कर आहेत. मागच्या आठवड्यात त्यांच्याशी माझी बाचाबाची झाली. म्हणजे ते दोघंजणं कंपनीत सतत दादागिरी करत असतात. 1 महिन्यापूर्वी तर एका वर्करच्या मुलाचा पायही तोडला. त्यामुळे तसे कंपनीत सगळेच त्यांना घाबरून असतात. आता कदाचित त्यांनी काही त्या दोघांची नावं आम्हाला द्या, आम्ही बोलू त्यांच्याशी. हॅलो. तुम्हाला जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर 10 लाख रुपये रेडी ठेवा. हे बघा, मला 2 शब्द माझ्या मुलाशी यशशी बोलायचे आहेत, प्लीज. काय करताय तुम्ही हे? काय करताय? काय झालं? कुणाचा फोन होता सांगा ना. यशच्या बदल्यात पैसे मागणाऱ्यांचा फोन होता. मग आता 10 लाख मागितले. आता काय करायचं आपण? आपण पोलिसांना नाही 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 नाही, नको नको. पोलिसांना कळवलं म्हणून त्या किडनॅपरनी आपल्या यशच्या जीवाचं काही बरं होईल. नाही नाही गौरी, असं काही होणार नाही. हे बघ, या प्रकरणात आपल्याला पोलिसांवर विश्वास ठेवायलाच पाहिजे. तेच आपल्याला मदत करतील. हां. श्वेता, सर. यशच्या मोबाईलचं लोकेशन शोधा. कॉल कुठून आला होता ते कळायला. मिस्टर सुशील, यशला शोधायचे सगळे प्रयत्न आम्ही करत आहोत. प्लीज सर. तुम्ही एक काम करा, त्या किडनॅपरचा तुम्हाला परत फोन आला तर पैसे जमवायला आम्ही प्रयत्न करत आहोत असं सांगून अजून काही दिवस मागून घ्या. श्वेता, महत्वाचं, त्या नदीम आणि कल्याणला ताब्यात घ्या. येस सर. सुशील बरोबरची दुश्मनी अशी बाहेर काढलीत. यशला कुठे लपवून ठेवले? ते तुमचं काम आहे, तुम्ही शोधा ना त्याला. उगाच आमच्या मागे का लागताय? गेले 4 दिवस कुठे होतात तुम्ही? सगळे डिटेल्स सांग. बघा, आम्ही घर सोडून कुठे गेलेलो नव्हतो. पाहिजे तर वस्तीत चौकशी करा. हो साहेब, हे असं सारखं सारखा त्रास देऊ नका, आता वर कंप्लेंट करावं लागेल. पोलीस स्टेशन आहे, सामान बोल, कळलं ना? आता जाऊ देतो तुम्हाला, पण शहर सोडून कुठेही जायचं नाही, कळलं? निघा. रिकामे सर. यांच्यावर नीट लक्ष ठेव. हो सर. श्वेता, सर. या दोघांचे 8 दिवसापूर्वीचे CDR रिपोर्ट्स काढा, त्यांचे लोकेशन ट्रेस करा. ओके सर.
हां बोला. कुठे? सर गळ्यावर निशाण आहे. बहुतेक गळा दाबून मारले. सर यश आमरे. बॉडीच्या कंडिशनवरून वाटते 2-3 दिवस उलटून गेलेत. सर वॉलेट मोबाईल काहीच नाही. श्वेता श्वेता बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या आणि त्याच्या घरच्यांना कळवा. येस. यश 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 यशला काय झालं? यशला काय झालं? यश उठ ना. यश 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 त्याचं ऐकायला हवं होतं. त्याला जे हवं होतं ते देऊन टाकलं असतं तर आपलं यश आज आपल्या सोबत असतं. सर यशच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनुसार त्याचा खून गळा दाबून झालाय. गळ्यावर फिंगरप्रिंट्स मिळाले. त्याचा फोन सापडला? नाही सर, पण फोनचे CDR रिपोर्ट्स आले. त्याचं लास्ट लोकेशन एका लॉजवर दाखवत होतं. तिथे जाऊन चौकशी केली. लॉज मॅनेजरचं म्हणणं आहे की यश तिथे 12 डिसेंबरला आला होता. त्याच्याबरोबर एक मुलगी पण होती, पण तिने स्कार्फ बांधल्यामुळे मॅनेजरला तिचा चेहरा दिसू शकला नाही. एक काम करा, यशच्या मोबाईलचे कोणकोणते ॲप्स होते ते शोधा. चेक केलंय सर. ॲक्च्युली यश डेटिंग ॲप्सवर खूपच जास्त ॲक्टिव्ह होता. इतका की वेगवेगळ्या IDsनी तो लॉग इन करायचा. मग लॉजवर जी मुलगी गेली होती तिच्याबरोबर यशचं चॅटिंग होत होतं की नाही ते शोधा. येस. चल चल मस्ती तेरं करायला पाहिजे हिला नुसती. चला गाडी तू. चल, पटकन चल. काय बाबा लाज वाटत का असे कपडे घालून फिरायला? काय झालं? काय हॉटेलमध्ये पुरावर बसलेली असे कपडे घालून काय करताय? काय करताय? तो हॉटेलवाला मालक माझ्या ओळखीचा आहे. प्लंबिंगचा कॉन्ट्रॅक्ट आहे माझा त्याच्याकडे. अरे तो आपल्या पूर्ण फॅमिलीला ओळखतो. त्यानेच फोन करून बोलवून घेतलं मला. आणि ही तिकडे अशी लाज न वाटत काय तुला? घाबरा तू. आणि तू पण एक शब्द बोलायचं नाही आता. चला चल तू. चला तिथे. बाबा उघडा दरवाजा. तू किती ओरडलीस तरी या खोलीतून तुझी सुटका नाही होणार आता. आणि हीच तुझी शिक्षा आहे. आई बाबा नाही तुम्ही दुश्मन आहेत माझे. आता तुम्ही बघत मी काय करते तर. श्वेता, यशच्या मोबाईलवर जो फोन आला होता त्याचं लोकेशन माहिती पडलं? हो सर, तो पूर्ण स्लम एरिया आहे आणि तिथे इतकी लोक राहतात की कुणीही असू शकतं. पण एक गोष्ट आहे, काय? त्या नदीम आणि कल्याणची वस्ती त्याच एरियाच्या बाजूला आहे. उचलला त्या दोघांना. सर यशचा खून झाला त्यावेळी त्याच्या मोबाईलचं लोकेशन तुमच्या घराच्या आसपास होतं. आता पटपट बोलायचा. यशला कधी आणि कसं मारलं बोला. साहेब आम्ही काही केलं नाही. आम्हाला सोडा. आमचा त्या मुलाशी काही संबंध नाही. आम्हाला सोड. 17 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान तुमचं लोकेशन काय होतं सांगा. सांगा लोक. हो साहेब सांगतो ना साहेब. मारता कशाला साहेब? सांगतो ना. रिकामे सर स्टेटमेंट लिहून घ्या यांचं. सर मोहित त्यावेळी लखनौला गेला होता त्याच्या भावाच्या लग्नासाठी. चेक केलंय, खरं बोलतोय तो. आणि साक्षी काय करेल असं वाटत नाही. ती मुलगी लॉजवर गेलेली ती कोण? तिला शोधायला हवं.
सर यशच्या डेटिंग ॲप्समध्ये अजून 2 मुली त्याच्याशी सतत चॅट करत होत्या. एक नेहा, दुसरी बीना. दोघींचे डिटेल्स काढलेत, पण सर नेहाशी काही कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. पण सर नेहाचा ॲड्रेस मिळाला. गुड. यश, आई मी बाहेर जातोय. यश कुठे चाललास तू? यश, यश थांब ना. यश, यश, यश. आम्हाला नेहाशी बोलायचं. आणतो. या ना सर. याला ओळखतेस? तुम्ही बाहेर थांबा प्लीज. ऑनलाईन डेटिंग ॲपवर चॅटिंग करायचात ना तुम्ही? हो, आम्ही फक्त चॅटच करायचो. यशला तू भेटायला बोलवलेलंस, तसा मेसेज आहे तुमच्या चॅट विंडोमध्ये. आणि त्याच दिवसापासून यश घरातून गायब झालाय. मी मेसेज केला होता त्याला, पण आम्ही भेटलो वगैरे नाही. म्हणजे मला घराच्या बाहेरच जाता आलं नाही. आणि यशचा पण काही मेसेज वगैरे नाही आला त्याच्यानंतर. का बरं, काय झालंय सर? खून झालाय त्याचा. नेहा, अजून काही आठवत आहे? यश काही म्हणाला होता, त्याला कोणी त्रास देत आहे, कुठे जाणार आहे, कोणाला भेटणार आहे? नेहा, याच ऑनलाईन डेटिंग आणि चॅटिंगमुळे यशचा बळी गेलाय असा आम्हाला संशय आहे. तुझ्याच वयाचा होता तो. त्याचे आई बाबा मनातून खचून गेले आहेत. जीव पणाला लावणं एवढं काय असतं या चॅटिंगमध्ये? या वयातली मुलं चुकतात, म्हणून त्यांना डांबून ठेवणं हा त्यावरचा उपाय नाही आहे. त्यांच्याशी बोला, संवाद साधा, मगच तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ना. कळतंय का मी काय म्हणतो ते? यशची हत्या झाली त्यामागे त्याचं सोशल मीडियाबद्दल असलेलं व्यसन जबाबदार होतं का? आणि हेच व्यसन त्याच्या जीवावर बेतलं असेल का? पोलीस सगळ्या शक्यतांचा सगळ्या बाजूंनी विचार करत होते आणि पुन्हा पुन्हा एकच गोष्ट समोर येत होती, ती म्हणजे यशचं सोशल मीडिया आणि मोबाईल बद्दल असलेलं ॲडिक्शन. पण मोबाईल फोन हा इतर कुठल्याही ॲडिक्शनपेक्षा जास्त घातक आहे. कारण कॉमिक्स, व्हिडिओ गेम्स किंवा टीव्ही हे एकदा बंद केल्यानंतर बंद होतात. मात्र मोबाईल आणि त्याच्यावरचे ॲप्स सतत तुम्हाला नोटिफिकेशन्स, मेसेजेस पाठवून बाजूला ठेवलेला तो मोबाईल उचलायला भाग पाडतात. ज्या मोबाईलच्या वेडामुळे यशचा खून झाला अशी पोलिसांची अटकळ होती, तोच मोबाईल यशच्या खुन्यांपर्यंत पोहोचण्यासाठीचं महत्त्वाचं साधन होतं. पण पोलिसांनी हर प्रकारे प्रयत्न करूनही यशचा मोबाईल काही केल्या ट्रॅक होत नव्हता. यशच्या खुनाचं रहस्य काही केल्या उलगडतच नव्हतं. या यश बरोबर कधीपासून चॅटिंग सुरू आहे तुमचं? सर 15 डेज पण झाले नसतील. गेल्या काही दिवसात तुम्ही भेटला होता? हो, भेटलो होतो. आय थिंक 12 डिसेंबरला. म्हणजे यश बरोबर लॉजवर तूच गेली होतीस? हो, मीच गेले होते. ॲक्च्युली आमचं रिलेशन खूप कॅज्युअल होतं सर. ती आमची फर्स्ट अँड लास्ट मीट होती.
यश तुला काय म्हणाला होता की त्याला कोणी त्रास देत आहे किंवा तो कोणाला भेटणार आहे? नाही, आमचं तसं काहीच बोलणं नाही झालं मॅम. ठीक आहे, जा तू. थँक्यू सर. सर, ही बीना, नेहा, साक्षी, मोहित, नदीम आणि कल्याण यापैकीच कोणीतरी खुनी आहे की कोणीतरी वेगळंच आहे? एक काम करा, हिचा आणि नेहाचा फोटो त्या लॉजच्या मॅनेजरला दाखवा. कळेल कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. अजून एक गोष्ट, यशच्या मोबाईलवरून त्या किडनॅपरने कॉल केला होता, बरोबर? हो सर. लवकरात लवकर या यशचा मोबाईल ट्रेस झाला पाहिजे. साक्षी अगं ऐकून तर घे ना माझं. डोंट टॉक टू मी. तुझ्यामुळे पोलीस माझ्या मागे लागलेत. आपण प्लीज ह्याच्या पुढे नको भेटूयात. सर, यशचा फोन काही तासांपूर्वी सुरू झाला होता. कुठे सापडलं? प्रकाश बोलवलं त्यांना. सर, हे प्रकाश यांचं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान. नमस्कार सर. बस, थँक्यू. बोला, काय माहिती सांगू शकता तुम्ही? माझ्या दुकानामध्ये एक मुलगी आली होती. तिला तिचा जुना मोबाईल विकायचा होता. मी तो मोबाईल घेतला आणि त्याच्या बदल्यात काही पैसे देऊन टाकले. तिने अजिबात घासाघीस केली नाही, पैसे घेतले आणि ती निघून गेली. तिचा चेहरा बघितला? वर्णन करू शकता तिचं? आठवत नाही साहेब. CCTV आहे का तुमच्या दुकानात? अहो, छोट्याशा दुकानामध्ये CCTV कसं परवडणार? आणि त्या मुलीने तोंडाला ओढणी बांधली होती. ठीक आहे, या तुम्ही. हां साहेब, त्या मुलीने माझ्या मोबाईलवरून एक फोन केला होता. आता कुठल्या नंबरवर केला होता ते नाही माहीत, कारण माझ्या कस्टमरचे फोन येत असतात ना, आणि त्यामुळे मी कोणाचेच नंबर सेव्ह करत नाही. श्वेता, सर, यांच्या मोबाईलचे CDR रिपोर्ट काढ. त्या दिवशी यांच्या मोबाईलवरून किती आउटगोईंग कॉल झाले होते ते बघा. तुम्हाला ती तारीख आठवते? तारीख गोळ्या पण घेतली? सर. होय, करतो तुला फोन. बोला. सर, शादाबच्या फोनचा CDR आलाय. त्या दिवशी त्याच्या फोनवरून 24 कॉल्स केले गेले. त्यातले हे 23 कॉल्स त्याच्या क्लायंटचे हे कन्फर्म झालं. पण सर, हा नंबर कृष्णकांत नावाच्या माणसाचा आहे. त्याला ट्रॅक करतोय, सापडेल तो लवकरच. कृष्णकांत? बोलला पटकन. साहेब, सांगतो साहेब. मी हे सगळं एकटा करत नव्हतो. हे सगळं प्लॅनिंग बीनाचं होतं. साहेब, मी फक्त तिला मदत करत होतो. तिला वेबसाईट आणि ॲपवर फेक प्रोफाईल बनवून देत होतो. म्हणूनच ते सिम कार्ड आणि मोबाईल माझ्याकडे होते. बीना कुठे मला माहिती आहे. सर, यश आणि मी 2 महिन्यापूर्वी चॅटिंग करताना भेटलो. यशकडे बघूनच मला कळालं की हा नवीन बकरा आहे. मी त्याला बॉयफ्रेंड बनवून त्याच्याकडनं पैसे काढून पळून जाणार होते. सर, मी त्याला मॅनिप्युलेट करून लॉजवर नेलं होतं आणि तिथे त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडनं पैसे पण काढणार होते. पण तो तर बच्चा निघाला. ऐन वेळेला घाबरला, पण मला पैसेच हवे होते. हा के घाबरलास का? अरे घाबरतोस कशाला? सगळं काही भारी होणार आहे. मला हे माहित होतं की यशचे आईवडील त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते, म्हणून यशच्या बाबांना किडनॅपिंगचा कॉल केला. तुम्हाला जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर 10 लाख रुपये रेडी ठेवा.
प्लीज एकदा फोन दे ना, घरी फोन करायचा आहे. मी काही नाही सांगणार खरंच. अरे पहिले पैसे मिळू दे, मग घे तुझा फोन. आता काय नाही मिळणार. 3 दिवसानंतर यश घाबरला. तो म्हणायला लागला की त्याला घरी जायचंय, त्याला आईवडिलांची आठवण येत होती. आम्ही त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण त्याने काहीच ऐकलं नाही. मजा आली ना? परत जाऊयात. हे थांब. हे चाललंस एकदा सांगितलं कळत नाही तुला? हा प्लीज मला घरी सोडा, मला घरी जायचंय. हे बिना हा काय करायचंय सांग? काय हा जर इथनं गेला ना तर आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. मी याला इथेच संपवतो. मला घेऊन जाय ना. यश आणि साक्षी सारखी अशी अनेक मुलं मुली आहेत जी या मायाजालामध्ये ओढली जातात आणि स्वतःच नाही तर आपल्या घरच्यांचंही प्रचंड नुकसान करून घेतात. आता याच्यावर उपाय काय? त्यांच्याशी सतत बोलत राहणं. ते कदाचित ऐकणार नाहीत, लक्ष देणार नाहीत, तुसडेपणानं बोलतील, उद्धटपणे उत्तरं देतील, पण त्यांना प्रेमानं समजावून सांगणं हेच फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, पेरेंटिंग अर्थात पालकत्व ही कधीही न संपणारी गोष्ट आहे आणि ती प्रेमानं, समजुतीनं आणि मुख्य म्हणजे संयमानं करणं यातच खरा आनंद आहे. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये नवीन गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.